फोन इथूनच केला होता का रे? बघितलं काय मंडळी, सगळ्यात पहिला सिक्युरिटी मग याचा बाय येतो, म्हणजे किती मोठं गोल धरलंय मी. एक्सक्यूज मी, सिक्योरिटी नहीं है, पुलिस है वो. तुम्ही सगळे लोग मला मूर्ख समझता ना, लेकिन बहुत शानी है मैं. मेरे फोन के साथ गुलू गुलू करेगा ना तो दोपटेंगे इसमें. चल फूट यहाँ से. इंस्पेक्टर अरेस्ट हिम. किडनॅपिंग करतो का रे? तुम्हाला उकडलेली अंडी देतो. हा? उकडलेली अंडी देतोस? चल फूट. काय रे? हा? वा 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 वा, जोरदार टाळ्या अभिजित आणि पूजासाठी. तुमचा विषय मस्त होता. त्याच्यात गंमत होती खरं तर, पण ती गंमत अजून यायला पाहिजे होती. ती गंमत बाहेर काढणं तुम्हाला नाही जमलं. आणि आता तर मला वाटतं वेळ शेवटाकडे चाललेली आहे. आता नाही ती मजा घ्यायची तर कधी घ्यायची मित्रा? प्रयत्न चांगला होता, मजा आली. ऑल द बेस्ट. आपण बघूया की कष्टाचं फळ काय मिळणार आहे. मास्टरजी, मास्टर कडून कष्टाचं फळ डायरेक्ट ऍपल. आणि डॉक्टर अर्थात दोघांनाही डॉक्टर कडून सुद्धा दोघांनाही सफरचंद. ऑल द बेस्ट, शुभेच्छा. थँक्यू. तर आता मी येणार आहे रेडी मिक्स या सिनेमाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे जालिंदर कुंभार यांच्याकडे. काय सांगाल सर या सिनेमाबद्दल? प्रत्येकजण प्रेमात पडताना काही ना काही अपेक्षा ठेवूनच पडत असतो, आणि त्याच्या बरोबर विरुद्ध या गोष्टीमधून सांगितलं गेलं आहे की तसं नसतं. आपल्याला जे हवं आहे ते नाही मिळत कधीच प्रेमामध्ये. जे आपल्याला नको असतं ते सगळं मिळतं, आणि ते सहन करायची, सॅक्रिफाईस करायची तयारी ही माणसाने नेहमी ठेवली पाहिजे. वा वा वा. अविनाश विश्वजित यांच्याकडे मी आता येणार आहे. खूप सुंदर गाणी झाली आहेत सिनेमाची. त्यांना विचारणार आहे काय त्यांचा अनुभव. जेव्हा जाली ही स्टोरी घेऊन आमच्याकडे आला होता, मला विश्वित तुला आठवत असेल की त्यांनी फक्त सांगितलं गाणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार नाही. माझी एकच अट आहे की गाणी एकदम फ्रेश असली पाहिजेत, साऊंड वाईज, लिरिक्स वाईज. याच्यामध्ये कसं होतं की एक संगीत करायला घेतल्यानंतर कोण असणार आहे स्क्रीनवरती? अच्छा, हे दोघं आहेत का? यांची केमिस्ट्री छान आहे. तर एक पहिल्यापासूनच एक मोटिवेशन चांगलं असतं, एक इन्स्पिरेशन चांगलं असतं. तो या फिल्मच्या बाबतीत तो फॅक्टर वर्क झाला असं आम्हाला वाटतं म्युझिक करताना. वा वा. यानंतर येणार आहे निर्माते सुनील भोसले यांच्याकडे. काय सांगाल रेडी मिक्स बद्दल? प्रत्येकाने आपापल्या परीने खूप उत्तम काम केलेलं आहे. प्रत्येकाला आम्ही एक स्वतंत्र दिलं की बाबा तुम्हाला जे हवं ते करा, पण हा सिनेमा आपण एका वेगळ्या उंचीवर नेऊया सगळ्यांनी मिळून. आणि या टीमने खूप उत्तम काम केलं, कलाकारांनी खूप उत्तम काम केलं. सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावा अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. वा 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 वा. तर आता मी येणार आहे लकी या सिनेमाचे निर्माते सूरज सिंग यांच्याकडे. मला त्यांना विचारायचंय की त्यांचा अनुभव कसा होता. काय सांगाल सर लकी बद्दल? दादा ने बस एक लाइन सुना है इस फिल्म के बारे में कि ये आइडिया है, मैं दादा ये करते हैं. वाह वाह. एंड माय होल कन्विक्शन फॉर दिस मेकिंग दिस एंड प्रोड्यूसिंग दिस फिल्म इज ओनली वन पर्सन, संजय यादव. दैट्स इट. हां, त्याचं पण कन्व्हिक्शन काही पैसा आहे, बाकी कुछ नाही. एक्झॅक्टली विच इज स्टार्टेड. यस सर, थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, मी आधी सुद्धा म्हटल्याप्रमाणे आता आपण येऊन पोचलेलो आहोत ह्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये. अगदी काहीच दिवसामध्ये आपण बघणार आहोत या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा. याचाच अर्थ असा की आपल्याला मिळणार आहे एक विजेती किंवा मग विजेता. बघणार आहोत तो कोण असणार आहे. पण आता वेळ झाली आहे या आठवड्यात आपल्याला कोण निरोप देणार आहे ते बघण्याची. त्याच्यासाठी जोरदार टाने स्वागत करूया पुन्हा एकदा कबूतर काकांचं. या काका. कबूतर काका आलेले आहेत आणि आता बघणार आहोत माहेरचा आहेर ते कोणाला देत आहेत.
अभिजित हातकणंगलेकर, तुम्ही खरं तर 2 व्यक्ती आज पश्चिम महाराष्ट्राच्या 3 मी म्हणेन एकाच ओळीत आहेत. सांगलीकर, कोल्हापूरकर आणि हातकणंगले. खरं तर पश्चिम महाराष्ट्राने होऊ दे वाऱ्याला खूप दिलं असं मी म्हणेन. जे म्हणजे अख्ख्या आपल्या चित्रपट सृष्टीला दिलेलं आहे त्याचंच हे उदाहरण की नेहमीच पश्चिम महाराष्ट्रात कलावंतांची खाण आहे असं आपण म्हणतो. त्याचं उदाहरणच ते की कुठलीही स्पर्धा असो तिथून भरभरून प्रतिसाद मिळतो आपल्याला, तसा इथून मिळाला होता. आणि हातकणंगलेकर तुम्ही फार आवडला होतात आम्हाला, तुमची एंट्री पण दमदार होती. तुझ्याकडे वेडेपणा आहे, तुला वेगळंच सुचतं जे आम्हाला नाही सुचू शकत कदाचित. असं तुझी कॉमेडी आहे, सगळं वेगळं आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे तुझा, ती सगळी फुलं ना तुला अशी हारात ओवता येत नाहीत. ते जर तू शिकलास आयुष्यात तर तुझ्यासारखा तुझं काय होतं, ती फुलं सगळी विस्कळीतच राहतात. आम्हाला काय बघितलं हेच लक्षात राहत नाही. त्याचा हार बनवता आला पाहिजे. मेहनत अजून करणं अपेक्षित आहे. अगदी स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तू येऊन पोहोचला होतास आणि आत्ता बाय बाय म्हणावं लागतंय आम्हाला. आता जवळजवळ 7 महिन्याचा प्रवास. तर लोकांचं कसं आहे का, साध्या लोकल चॅनलवरच्या सेलिब्रिटीसोबत जरी फोटो काढला तर 2-2, 3-3 महिने चर्चा करतात. पण तुमच्यासारख्या एका दिग्गज कलाकारासोबत मला काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. इथं भरपूर प्रेम मिळालं. GTVनं आमच्यासारख्या कलाकारांना संधी दिली. आय थिंक मला अजून असं वाटतं की काही चुका झाल्या, अजून काहीतरी चुकतंय, ते सुधारणा केली पाहिजे. आणि परत एकदा येईन तर GTVवरती येईन, नाहीतर मी घरी बसेन पण GTVलाच येईन. थँक्यू सो मच अभिजित. तर आता बाकीचे हे तिघे जात आहेत पुढच्या फेरीत. आणि मला सांगायला आवडेल की हे तिघे आणि आणखीन 3 लोक असे टॉप 6 आता आपल्याला मिळाले. आणि आता इथून पुढच्या भागांमध्ये या टॉप 6 मध्ये एलिमिनेशन नसेल. वा, या टॉप 6 मध्ये होणार आहे महाअंतिम फेरी. आणि याचाच अर्थ हा आहे कबूतर काका तुमचं काम संपलेलं आहे. यांना नारळ द्या तो कोणीतरी. तर गौरवी, नितीनजी आणि पूजा तुमचं अभिनंदन. तुम्ही आता पोहोचलाय थेट फिनाले मध्ये. याचाच अर्थ याचा की पुढचे परफॉर्मन्स अजिबात टेन्शन न घेता करा. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. तर पुन्हा एकदा रेडी मिक्स आणि लकी या दोनही सिनेमांना या मंचातर्फे, झी मराठी आणि SL विजन तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण सगळे भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात नवीन पाहुण्यांसह, नवीन विषयासह, ज्याचं नाव आहे चला हा वायू द्या होऊ दे व्हायरल.